राज्याचे उपमुख्यमंत्री यांची आज अकोला शहरामध्ये जाहीर सभा होत आहे। आपण आहो अकोला शहरातल्या याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मैदानावर याच ठिकाणी मोठी दुपारी 1-2 वाजता ही सभा होत आहे आणि यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मोठा डोम टाकण्यात आलेला आणि 10,000च्या वर लोक बसतील अशी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहेत आणि सकाळपासून या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते हे या ठिकाणी जोमानं कामाला लागलेले आहेत। शिंदे गटाच्या 74 उमेदवारांसाठी ही जे सभा होत आहे। आपल्यासोबत पक्षाचे उपनेते आहेत। नेमकं सर मला सांगाल की या ठिकाणी कशी व्यवस्था करण्यात आली, नेमकं काय सांगाल? अतिशय चांगली व्यवस्था तुमच्या समोर आहे, तुम्ही सर्व पाहत आहे। आमचे निरीक्षक, जिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी, आजी माजी आमदार इथं उपस्थित आहे। नक्कीच अकोल्यामध्ये न भूतो न भविष्यती अशी सभा होणार आहे। तुमच्या समोर सर्व व्यवस्था केलेली आहे, लोकांना बसण्याची, उभं राहण्याची। आणि आता आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, ज्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये लाडकी बहिणीच्या भाऊ म्हणून आणि कॉमन मॅन म्हणून ज्याची ख्याती आहे, असे आमचे नगरविकास मंत्री आज अकोल्यामध्ये येत आहेत। आणि खऱ्या अर्थाने अकोल्यामध्ये 4 वर्ष प्रशासक राज्य असतानासुद्धा आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबाकडे नगरविकास खाता हा मागील 6-7 वर्षापासून आहे। आणि फक्त अकोला महानगरपालिका नव्हे तर या राज्यामध्ये होऊ घातलेली 400 नगरपालिका आणि 22 महानगरपालिकामध्ये त्यांच्या वर्चस्व आहे। आणि सर्व नगरपालिकामध्ये ज्याप्रमाणे खांडोप्रस्थ झालेली नगरपालिका महानगरपालिकांना इंद्रप्रस्थ करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलेला आहे, सर्वश्रुत आहे। आणि आजसुद्धा ते येत आहे। अनेक नेते अकोल्यामध्ये आले, त्यांनी अनेक लोकांनी लाडकी बहीण योजनाबद्दल वगैरे सर्व सांगितलं, श्रेय घेण्याचा लाटण्याचा प्रयत्न केला। परंतु ह्या लाडकी बहिणीला माहीत आहे की लाडकी बहिणीचा भाऊ कोण आहे। लाडकी बहीण योजना कोणी आणली हे मला किंवा कोणाला सांगण्याची गरज नाही। लाडकी बहिणीच्या मनामध्ये बसलेला एकमात्र कोणी असेल तर तो कॉमन मॅन आहे आणि त्या कॉमन मॅनचं नाव आहे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब। आणि आज जे अनेक योजना अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम असेल, पाणी पुरवठा योजना असेल किंवा अकोल्यामध्ये अनेक योजना झालेल्या आहेत, ते सर्व योजनांना पाठपुरावा करून मार्गी लावणारे एकनाथराव शिंदे साहेब आहे। आज ते इथं येत आहेत, मोठ्या संख्येला ते संबोधित करणार आहेत। 73 नगरसेवक उमेदवार आम्ही दिलेले आहे। येणाऱ्या काळामध्ये जोमाने आमचे नगरसेवक निवडून येतील आणि अकोल्यामध्ये अनेक विषय जे राहिलेले आहे ते विषय आज आम्ही साहेबांना, आमचे निरीक्षक आलेले आहे, जिल्हा प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर वगैरे सर्व, विपुल बाजुरिया वगैरे सर्वच उभे आहे। आम्ही ते सर्व उमेदवाराच्या माध्यमातून त्यांना ते निवेदन देणार आहे। आणि उरलेले कामसुद्धा जर कोणी लावत असेल तर हा सर्वश्रुत आहे। तुम्ही समजून घ्या, नगरविकास खाता ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडेच नगरपालिकेचा कारभार, महानगरपालिकेचा कारभार त्यांच्या हाताखाली असते आणि ते करणार आहे, आम्हाला तीळ मात्र शंका नाही। हे होते पक्षाचे उपनेते बाजुरियाजी। आपलं अजून जे पक्षाचे निरीक्षक आहेत, सर मला सांगाल की या ठिकाणी आता तुम्ही गेल्या आता महिन्यापासून तुम्ही ह्याची तयारी करताय, स्वराज्य मंत्र, काय वाटतं तुम्हाला, काय चित्र राहणार आजच्या सभेचं आणि काय? सभा 100% यशस्वी होणार याबद्दल कोणाच्याही मनात तीळमात्र शंका नाही। आणि सभा यशस्वी झाल्यानंतर निश्चितपणे महानगरपालिकेला शिवसेनेचा परफॉर्मन्स अतिशय उत्तम राहणार आहे। गेल्या महिन्याभरापासून आम्ही तळ ठोकून बसलो आहे। मी आणि खेडेकर साहेब सोबत, दादा आणि बाजुरिया साहेब उपनेते आहेत, हे आमच्यासोबत आहे। त्यामुळे रिझल्ट नक्कीच चांगला येणार आहे। हे होते पक्षाचे। त्यामुळे आता कसं आहे की आज जी सभा होणार आहे त्या सभेमुळे चित्र चांगलंच राहणार असल्याने त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकावर या ठिकाणी शिंदे गटाचाच महापौर बनेल असं या ठिकाणी आजच्या सभेच्या या वक्तव्यावरून बोललं जात आहे। कॅमेरामन साईनाथसह गणेश सोनवणे, TV मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।